नमस्कार मित्रांनो, अस्सल मराठी कोकणकर या चॅनलवरून आम्ही थेट कोकणातून तुमचे स्वागत करत आहोत. आता आम्ही महाडमध्ये चौदा आहे तिथे आलो आहोत. शरदचंद्र पवार, नामदार सुधाकर नाईक, सुंदर असा चौदा महाडमध्ये. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह, सुंदर असा सभागृह, झाडं उंच अशी, स्वच्छता जबरदस्त. ते बघा चिमण्या मस्त बसल्या ते बघा. पुढे ते बघा. अरे वा, चिमण्या दिसतील का? चिमण्या बघा कसं मस्त निवांत बसलेले आहेत. दाखवतो वायरीवर चिमण्या रात्रीच्या वेळी बसल्या मस्त वेगळी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. संगम केवळ पाण्यासाठी नसून मूलभूत हक्कासाठी आहे. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर. ती झगडतो आहोत ते इज्जती करतात. आम्ही झगडतो आहोत ते इज्जती करता, त्यासाठी वाटेल त्या त्याग करण्यासाठी आमची तयारी आहे. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर. हे इथून दाखवा. दिसत काय पाणी. आत्ता जवळ 8:30 वाजलेत, त्यामुळे तुम्हाला दिसणार नाही व्यवस्थित. महाडमध्ये रायगड जिल्हा. तळा. लोकांच्या राजकीय व सामाजिक जीवनात स्वतःच्या एकी थेंब सांडता क्रांतिकारक बदल घडवून आणणारे म्हणजे लोकशाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रत्येक ठिकाणी तेही राहिलेले. गार्डनमध्ये संध्याकाळी लोक शांतपणे बसायला आलेत. कसली फुलं? मोगरा आहे. मोगरा नाही, वेगळा आहे. सदाफुली आहे का? असले असे वाटतात आणि हे जरी असं आहे. संध्याच्या वेळी लोक कामावर येऊन टाकल्यामुळे ते मस्तपैकी विश्रांतीसाठी आलेत. गार्डनमध्ये आलेत. व निवांत एकदम शांत वातावरण. कचराकुंडी वगैरे आहे. एवढा पण मोठं नाही. मोठाच आहे. बिल म्हणजे सोना ना. दसऱ्यामध्ये याला महत्व असतं. हे झाड बघा तर मस्त आहे, सुंदर असा. तलावामध्ये पाणी जरा गढूळ आहे. पियाचं पाणी आहे. कोणतं झाड आहे? ते शोचं झाड. ते ह्याच्या फुलासारखं वाटतं नाही, आबोली सारखं वाटतं. छान वाटतं. छानच वाटतं. हे बघा इकडनं जवळून बघा. कॅमेरा पण जबरदस्त मोठा लावला आहे. कॅमेरा मोठा लावला आहे बघू. भारताचे संविधान मस्तपैकी आंबेडकरांनी लिहून ठेवले. भारताचे स्वातंत्र्य चळवळीचे महाडमधील ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी सहभाग घेतला, त्यांची कारवाई भोगला, त्यास सर्व नावे. काहीतरी भरपूर टेन्शनमध्ये आहे. अशोकाची झाडं उंच अशी. प्रवेशद्वार. पाणी भरपूर फुल आहे. पाणी तिकडे जाण्यासाठी बोट आहे. बोट होडी.
खाली तळ्यात चौदा तळ्यात खाली बघण्यासाठी अशा पायऱ्या आहेत. साहेब आमचे पायऱ्या उतरून बघायला जातात. या पायऱ्यावरून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या अनुभवासह 20 मार्च 1927 रोजी पाण्यासाठी सत्याग्रह केला. केला. चला आता आम्ही निघत आहोत बाईक घेऊन. चला मॅडम निघायचं ना आता. हो चला. ही व्हिडिओ आवडली असेल लाईक करा, शेअर करा.